गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओच्या माध्यमातून समाजशास्त्राचा उदय उशिरा होण्याची कारणं आणि समाजशास्त्राच्या विकासामध्ये विविध समाजशास्त्रांचं जे योगदान होतं, हे समाजशास्त्राचा विकास कशा पद्धतीने होत आलेला होता, या सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे। तर आज आपण आता बघणार आहोत की समाजशास्त्राच्या व्याख्या आणि समाजशास्त्राच्या व्याख्यांवरून समाजशास्त्राचा नेमका काय अर्थ स्पष्ट होतो, हे आजच्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर समाजशास्त्राच्या आपण इथं 3 व्याख्या घेतलेल्या आहेत। तर पहिली व्याख्या काय आहे? मॅकआयव्हर व पेज यांच्या मते पहिली व्याख्या कोणाची आहे? मॅकआयव्हर व पेज यांची। काय म्हणतात की समाजशास्त्र हे सामाजिक संबंधाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे। समाजशास्त्र हे सामाजिक संबंधाचं अध्ययन करणारं शास्त्र आहे। म्हणजे समाजामध्ये अनेक प्रकारचे सामाजिक संबंध असतात। समाजामध्ये अनेक प्रकारचे सामाजिक संबंध असतात। कोणकोणते? जसं भाऊ बहीण, मालक नोकर, शिक्षक विद्यार्थी, आई मुलगा, वडील मुलगा, आई मुलगी, वडील मुलगी, अशा प्रकारचे ग्राहक दुकानदार, अशा प्रकारचे नानाविध सामाजिक संबंध असतात। आणि या सामाजिक संबंधाचं अध्ययन करणारं शास्त्र कुणाचं? हे जे नानाविध प्रकारचे व्यक्ती सामाजिक संबंध निर्माण करत असतो, या सामाजिक संबंधाचं अध्ययन करणारं शास्त्र म्हणजेच समाजशास्त्र होय, अशा पद्धतीची व्याख्या मॅकआयव्हर व पेज यांनी केलेली आहे। म्हणजे मॅकआयव्हर आणि पेज यांनी समाजशास्त्रात कशाला विशेष महत्त्व दिलेलं आहे? सामाजिक संबंध, म्हणजे व्यक्तीमध्ये असणारे जे सामाजिक संबंध आहे, या सामाजिक संबंधाला विशेष महत्त्व मॅकआयव्हर व पेज यांनी दिलेलं आहे। मॅकआयव्हर व पेजशी मिळत्या जुळत्या व्याख्या किंग्सले डेव्हिस, मार्शल जोन्स यांनी सुद्धा केलेली आहे। यांनी सुद्धा सामाजिक संबंधालाच केंद्रबिंदू मानलेलं आहे। म्हणजे व्यक्तीमध्ये असणारे व्यक्तींमध्ये असणारे जे सामाजिक संबंध आहे, या सामाजिक संबंधालाच समाजशास्त्राचा केंद्रबिंदू या 3 समाजशास्त्रज्ञांनी मानलेलं आहे। मग दुसरी व्याख्या करत असताना फेअरचाइल्डची दुसरी व्याख्या पाहू आपण। फेअरचाइल्ड काय म्हणतो की मानव निर्मित वातावरण यांच्यामधील संबंधाचं अध्ययन म्हणजेच समाजशास्त्र होय। म्हणजेच व्यक्ती आणि व्यक्तीने जे आपल्याला जीवन जगण्यासाठी आपल्या सभोवताल जे वातावरण निर्माण केलेलं आहे, म्हणजे नैसर्गिक जसं वातावरण राहते, नैसर्गिक जसं पर्यावरण राहते, तसंच मानवाने एक मानव निर्मित सुद्धा वातावरण तयार केलेलं असते। मग ह्या मानव निर्मित वातावरणाचा आणि मानवाचा जो काही संबंध आहे, म्हणजे प्रत्येक समाजाच्या रूढी प्रथा परंपरा वेगवेगळ्या असते, म्हणजे त्या कोणी निर्माण केलेल्या आहे? मानवाने। ते मानव निर्मित वातावरण आहे। ते कोणतं वातावरण आहे? ते मानवाने निर्माण केलेलं वातावरण। तशा पद्धती, तशा रूढी ह्या मानवाने निर्माण केलेल्या आहे। म्हणून मानव आणि मानव निर्मित वातावरण यांच्यामध्ये जो संबंध आहे, यांच्यामध्ये असणारा जो काही परस्पर संबंध आहे, त्या परस्पर संबंधाचं अध्ययन म्हणजे समाजशास्त्र होय, अशा प्रकारची व्याख्या फेअरचाइल्ड यांनी केलेली आहे। त्याच्यानंतरची पुन्हा एक व्याख्या पाहू। जॉर्ज सिमेल काय म्हणतो? जॉर्ज सिमेल काय म्हणतो तर समाजशास्त्र हे मानवी परस्पर क्रियांच्या स्वरूपाचं अध्ययन करणारं शास्त्र आहे। म्हणजे जसं मॅकआयव्हर व पेजनी म्हटलं होतं की समाजशास्त्र हे सामाजिक संबंधाचं अध्ययन करणारं शास्त्र आहे, तशाच प्रकारे जॉर्ज सिमेल सुद्धा काय म्हणतो की समाजशास्त्र हे मानवी परस्पर क्रिया, म्हणजे मानवामध्ये ज्या काही आंतरक्रिया घडून येतात, एकमेकांसोबत ज्या काही परस्पर क्रिया घडून येतात, ज्या काही आंतरक्रिया घडून येतात, त्याचं नेमकं स्वरूप कशा पद्धतीचं आहे, याचा अभ्यास करणारं, याचं अध्ययन करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय। अशा प्रकारे 3 व्याख्या आपण पाहिल्या। आल्या का लक्षात? व्याख्यात कमीत 3 व्याख्या पाठ ठेवायच्या आहेत तुम्हाला। काय 3 व्याख्या कोणाच्या पाहिल्या आपण? मॅकआयव्हर पेजची एक व्याख्या पाहिली, फेअरचाइल्डची एक व्याख्या पाहिली आणि जॉर्ज
सीमेलची एक व्याख्या पाहिली, अशा प्रकारच्या 3 व्याख्या पाहिल्या. लक्षात ठेवा, अशा प्रकारच्या 3 व्याख्या आपण आधी ते बघितलेल्या अनेक व्याख्या, अनेक विचारवंतांनी, अनेक समाजशास्त्रज्ञांनी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या समाजशास्त्राचा अर्थ स्पष्ट करताना केलेले आहे. जर तुम्हाला जर अतिरिक्त व्याख्या किंवा जास्तीच्या व्याख्या जर पाहिजे असेल तर त्या तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल. मी तुम्हाला पुस्तकाची नावं सांगितलेली आहे, पुस्तकाचं नाव सुद्धा सांगितलेलं आहे सिलेबसच्या. तर अशा प्रकारे या समाजशास्त्राच्या व्याख्या आहेत. मग ह्या ज्या 3 व्याख्या पाहिल्या आणि 3 व्याख्यावरून जर आपल्याला लक्षात येईल की नेमकं मग समाजशास्त्राचा अर्थ काय. जर व्याख्या समजल्या तर समाजशास्त्राचा अर्थ समजणं अतिशय सोपं आहे. जर व्याख्या समजल्या तर समाजशास्त्राचा अर्थ समजणं अतिशय सोपं आहे. कारण की नेमकं काय आहे बा समाजशास्त्रामध्ये. मग व्याख्या म्हणजेच काय आहे, संपूर्ण स्वरूपाचं थोडक्यात केलेलं विवेचन, थोडक्यात केलेलं विश्लेषण. मग त्याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की नेमकं समाजशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास होतो, समाजशास्त्राचा मूलभूत अर्थ काय आहे. ह्या व्याख्यांवरून आपल्याला काय लक्षात आलं तर पहिलं आहे सामाजिक संबंधाचं अध्ययन. पहिलं आहे सामाजिक संबंधाचे अध्ययन. जसं सांगितलं मी काय बरं आणि पेजनी काय म्हटलं होतं की समाजशास्त्र हे सामाजिक संबंधाचा अभ्यास करणारं शास्त्र आहे. समाजशास्त्र हे सामाजिक संबंधाचं अध्ययन करणारं शास्त्र आहे. मग असं जे व्याख्या समाजशास्त्राने केली, मग समाजामध्ये अनेक प्रकारचे समाज आहेत. जसं जर आपलं भारतीय समाज, ब्रिटिश समाज, पाश्चिमात्य समाज वगैरे म्हणतो, चीनी समाज, अशा प्रकारे जर आपण कोणत्याही समाजाची ओळख का ठरलेली आहे की त्या समाजामध्ये इतर समाजापेक्षा काहीतरी वेगळंपण आहे, काहीतरी वेगळंपण आहे. कशातून वेगळंपण दिसते की त्या समाजामध्ये असणाऱ्या व्यक्तीच्या सामाजिक संबंधामध्ये काहीतरी वेगळंपण आहे. म्हणून असं आपण समाजाची विभागणी केलेलं आहे. ग्रामीण समाज, शहरी समाज, आदिवासी समाज असं आपण का म्हणतो, कारण की या 3ही समाजामध्ये असणारे सामाजिक संबंध जे आहे ते सारखे नाही आहेत, ते वेगवेगळे आहे. आणि या व्यक्ती हे जे असणारं जे वेगळेपण आहे ते समाजातील सदस्यांच्या सामाजिक संबंधातून आपल्याला दिसत असते, ते व्यक्त होत असते. भाऊ बहीण संबंध, पती पत्नी संबंध, गुरु शिष्य संबंध सगळ्याच समाजामध्ये आहे. परंतु भारतातले जर भाऊ बहीण संबंध जर पाहिले तर हे इतर समाजाचं किंवा पाश्चिमात्य समाजाची जर तुलना केली तर त्यांच्यापेक्षा आपले सामाजिक संबंध हे वेगळे आहे. तसंच जर पती पत्नी संबंधाबाबत सुद्धा भारतीय समाजामध्ये असणारे पती पत्नी संबंध वेगळे, पाश्चिमात्य समाजामध्ये असणारे पती पत्नी संबंध वेगळे. हे अशा प्रकारचे, जसं भारतामध्ये भाऊ बहीण संबंध व्यक्त करणारा काही सण सुद्धा आहे. कोणते आहे सण आठवा बरं, आहे का असे सण आपल्याकडं. भाऊ बहीण संबंध, हे भाऊ बहीण हो बा असे संबंध व्यक्त करणारे काही सण आहे का. आहे, 2 सण आहे. कोणते, एक रक्षाबंधन आणि एक भाऊबीज. तर अशा प्रकारे काही सण आहेत की या सणाच्या माध्यमातून भाऊ बहीण संबंध अधोरेखित करण्याचं काम आपल्या भारतीय समाजामध्ये दिसते. पती पत्नी संबंध हे व्यक्त करणारे काही आहे का, नाही. असं भाऊ बहीण संबंध जसे व्यक्त करणारे 2 सण आहे आपल्याकडे. कोणते, रक्षाबंधन, भाऊबीज. रक्षाबंधन झालं, आटपलं, आता भाऊबीज येते दिवाळीमध्ये. आता तसंच पती पत्नी संबंध व्यक्त करणारे 2 सण आहेत. कोणते, एक आटपला वटपौर्णिमा, 7 जन्म हाच पाहिजे वटपौर्णिमा, आणि दुसरा करवा चौथ, ते गाडणीतून पाहते असं करवा चौथ. असे 2 सण आहे आपल्याकडे. म्हणजे अशा प्रकारे अशा प्रकारच्या सणांच्या माध्यमातून व्यक्तीमध्ये असणारे जे सामाजिक संबंध आहे ते सामाजिक संबंध व्यक्त केले जाते. हे भारतीय समाजाचं वेगळेपण आहे. हे भारतीय समाजाचं वेगळेपण आहे. असं वेगळेपण दुसऱ्या समाजात दिसणार आहे. मग याचा अर्थ असं नाही की दुसऱ्या समाजामध्ये भाऊ बहीण संबंध नाही आहे किंवा पती पत्नी संबंध नाही आहेत. म्हणजे एकंदरीत काय की अशा प्रकारे असणाऱ्या वेगवेगळ्या अनेक प्रकारचे सामाजिक संबंध आहे. मालक, नोकर, ग्राहक, दुकानदार, पती पत्नी, विद्यार्थी, शिक्षक असे अनेक सामाजिक संबंध आहे. तर हे ह्या सगळ्या सामाजिक संबंधाचा अभ्यास कुठं केला जातो, समाजशास्त्रामध्ये केला जात असतो. समाजातील सदस्यांमध्ये असणाऱ्या व्यक्तींमध्ये असणाऱ्या सामाजिक संबंधाचं अध्ययन समाजशास्त्रामध्ये केल्या जात असते. दुसरं आहे समूहाचं अध्ययन. समूहाचे अध्ययन
आहे. हां, तर समाजशास्त्राचा अर्थ किंवा समाजशास्त्राच्या अभ्यास विषयाचे स्वरूप स्पष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून निव्वळ सामाजिक संबंधाचंच अध्ययन एवढं लक्षात नाही आहेत, तर समाजामध्ये अनेक प्रकारचे समूह आहे. लहान मोठे प्राथमिक दुय्यम असे अनेक प्रकारचे समूह आहे. आणि हे समूह जर समजता आले तर तर अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला समाजशास्त्र समजणं शक्य होते. म्हणून हॅरी जॉन्सन यांनी अशी व्याख्या केली आहे की समूहाचं अध्ययन करणारं शास्त्र म्हणजे समाजशास्त्र होय. तर अशा प्रकारे आता म्हटलं आपण भारतीय समाज, पाश्चिमात्य समाज असे हे जे समाज म्हणजे मोठे समूह, त्याच्यापेक्षा थोडसे जर लहान घेतला तर आदिवासी समाज, ग्रामीण समाज, शहरी समाज असे समूह, अशा समूहांचा विचार केला जातो. आणि प्रत्येक समाजामध्ये पुन्हा छोटे छोटे समूह असतात. कुटुंब यासारखे प्राथमिक समूह, मित्रमंडळी, नातेवाईक अशा प्रकारचे जे छोटे छोटे समूह आहे यांचा सुद्धा अभ्यास करावा लागेल, तेव्हा कुठं समाजशास्त्र आपल्याला समजता येईल. म्हणजे ह्या छोट्या छोट्या समूहांचा सुद्धा अभ्यास कुठं केला जातो? समाजशास्त्रामध्ये केला जातो. म्हणजे समूहांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच सुद्धा समाजशास्त्र होय. म्हणजे समूहाचं सुद्धा अध्ययन समाजशास्त्रामध्ये केल्या जात असते. म्हणून हॅरी जॉन्सन यांनी म्हटलं की समूह ही अशी संज्ञा आहे की जिचा जर अभ्यास केला तर समूहाच्या अध्ययनातून समाजशास्त्र चांगल्या पद्धतीने आपल्याला आकलित होऊ शकते, चांगल्या पद्धतीने आपल्याला ते समजू शकते. तर अशा प्रकारे समूहाचं अध्ययन सुद्धा समाजशास्त्रामध्ये केल्या जाते, समूहाचा अभ्यास सुद्धा समाजशास्त्रामध्ये केला जातो. तिसरा आहे आंतरक्रिया व आंतरव्यक्ती संबंधाचे अध्ययन. आंतरक्रिया म्हणजेच काय? आंतरक्रिया इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इंटरॅक्शन. म्हणजे मी तुम्हाला आवाज दिला तर तुम्ही तिकडून बोललेच नाही. आता हे आपलं सुरू आहे ना, मी बोलत आहो, फक्त एकटा बोलत आहो, तुम्ही बोलताय का? नाही बोलताय. याला आंतरक्रिया म्हणू का आपण? आंतरक्रिया झाली का? नाही झाली. आंतरक्रिया केव्हा होईल? मी जे आता कोरोना गेला, वर्गात बसाल, मी बोलल, तुम्ही उत्तर द्याल, तेव्हा काय होईल? आपल्यामध्ये इंटरॅक्शन होईल, आंतरक्रिया होईल. तर हे आंतरक्रिया घडण्यासाठी एकाने दिलेल्या साधेला दुसऱ्याकडून प्रतिसाद जेव्हा मिळतो तेव्हा त्या दोन व्यक्तींमध्ये काय निर्माण होते? आंतरक्रिया निर्माण होत असते. ही आंतरक्रिया, मग ह्या अशा प्रकारच्या आंतरक्रिया व्यक्तींमध्ये निर्माण होत असतात. म्हणजे आंतरक्रियेच्याच माध्यमातून सामाजिक संबंध निर्माण सुद्धा होत असतात. सामाजिक संबंध केव्हा निर्माण होईल? बुवा जेव्हा तुम्ही बोलाल आणि दुसरी व्यक्ती जेव्हा त्याला प्रतिसाद देईल तेव्हा दोन व्यक्तींमध्ये सामाजिक संबंध निर्माण होईल. तुम्ही जर म्हणले की सामाजिक संबंध निर्माण व्हायचे, मी चुपचाप राहतो, ते चुपचाप असायचे, सामाजिक संबंध निर्माण होईल का? सामाजिक संबंध निर्माण होणार नाही. मग सामाजिक संबंध निर्माण होण्यासाठी एकमेकांमध्ये बोलणं झालं पाहिजे, परस्पर काहीतरी क्रिया घडून आल्या पाहिजे, तेव्हा सामाजिक संबंध अशा परस्पर क्रियेतून मग आंतरक्रिया निर्माण होते. आणि या आंतरक्रियेच्या माध्यमातून सामाजिक संबंधातील किंवा सामाजिक संबंध निर्माण होत असते. म्हणजे दोन व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तरी कारणाने एकत्रित आल्यानंतर त्यांच्यामध्ये आंतरक्रिया घडून येते. आणि व्यक्तीमध्ये आंतरक्रिया घडून आल्या की त्या आंतरक्रियेचं स्वरूप आंतरसंबंधामध्ये निर्माण होत असते किंवा सामाजिक संबंधामध्ये होत असते. अशा प्रकारे आंतरक्रिया सुद्धा घडून येणं अत्यंत गरजेचं आहे. मग व्यक्तीमध्ये निर्माण झालेल्या ज्या काही आंतरक्रिया आहेत त्या सगळ्या वेळेस सारख्या नसतात. आपण दुकानात गेलो, आपण कोण आहोत? ग्राहक आहोत. दुकानदार, आपल्यामध्ये देवाणघेवाण होते, आपल्यामध्ये आंतरक्रिया झाली. पण सामाजिक संबंध हे किंवा आंतरक्रिया हे कशी असते? स्थायी स्वरूपाची असते का? नाही. आपण पैसे दिले, सामान विकत घेतलं, आंतरक्रिया संपली. काय अशा असतात? अस्थायी स्वरूपाच्या असतात. मात्र काही आंतरक्रिया, भाऊ बहीण, पती पत्नी, या आंतरक्रिया स्थायी स्वरूपाच्या असतात. फक्त त्या गरजेपुरत्या मर्यादित राहत नाही. म्हणजे एकाच कुटुंबामध्ये राहणाऱ्या सदस्य, परस्परांच्या गाठीभेटी, येणारे समवयी मित्र यांच्यामध्ये ज्या सतत आंतरक्रिया घडून येत असतात त्याच्यातून अनेक प्रकारचे ऋणानुबंध निर्माण होते, त्याच्यातून सामाजिक संबंध निर्माण होतात. आणि हे सामाजिक संबंध स्थायी स्वरूपाचे असतात, अनेक काळपर्यंत टिकून राहत असतात. म्हणून या आंतरक्रिया आणि या आंतरक्रियेच्या माध्यमातून व्यक्तीमध्ये निर्माण झालेल्या संबंधाचा सुद्धा अभ्यास कुठं केला जातो? समाजशास्त्रामध्ये केला जातो. अशा प्रकारचा सुद्धा एक अर्थ या व्याख्यानमधून स्पष्ट आपल्याला होताना दिसून येतो.
त्यानंतर आहे चौथं, समाजाच्या समग्र स्वरूपाचे अध्ययन. समग्र म्हणजे समग्र नवीन शब्द आहे ना, कठीण वाटते. समग्र, समग्र म्हणजे टोटल. समग्र म्हणजेच काय, टोटल, संपूर्ण. समाजाच्या संपूर्ण स्वरूपाचं, समाजामध्ये जे जे काही आहे, जे जे काही आहे त्या सगळ्यांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये होतो. म्हणजे सामाजिक संबंध, समूह, आंतरक्रिया यांचा पद्धतशीरपणे समाजशास्त्रामध्ये अध्ययन केला जात असतो. तरीही मग समाजामध्ये अनेक लोक आहे, समाजामध्ये अनेक जाती आहे, अनेक धर्म आहे. काय म्हटलं इथं, काय म्हणतो बाबा, हो, भारतीय समाजाचं जर उदाहरण घेतल्यास तर भारतीय समाजामध्ये आम्हीची भावना आहे, मीची भावना आहे. पण आम्हीची सुद्धा जेव्हा आपण फक्त आपल्या राज्याचा विचार करतो, फक्त आपण राज्यापुरते, पण जेव्हा संपूर्ण देशाचा विचार करतो तेव्हा संपूर्ण, जसं आता IPL सुरू आहे ना, आहे IPL सुरू, म्हणजे आपली जे एखादी टीम ठरवली असेल आपल्या राज्याची, तर आपण फक्त आपल्या राज्याच्या टीमनं जिंकावं असं होतं. पण जेव्हा इंटरनॅशनल मॅचेस असतात, आंतरराष्ट्रीय क्रिकेट असते, तेव्हा मात्र संपूर्ण आपण भारताच्या टीमकडून होतो. अशा प्रकारे आम्हीची भावनासुद्धा आपल्यामध्ये दिसते. आणि या आम्हीच्या भावनेमुळेच बऱ्यापैकी आपण अनेक गोष्टी, की आपल्यामध्ये सहकार्याची भावना निर्माण झाली, आपल्यामध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली, आपलेपणाची भावना निर्माण झाली. ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा काय म्हणता येईल की समाजशास्त्रामध्ये येत असतात. म्हणजे सरळ जर सांगायचं झालं तर समग्र स्वरूपाचं अध्ययन स्पष्ट करताना की समाजाशी निगडीत ज्या ज्या काही बाबी आहेत, ज्या ज्या काही म्हणजे सगळ्याच बाबी समाजाशी निगडीत आहे, सगळ्याच बाबी व्यक्तीशी निगडीत आहे. म्हणजे ज्या ज्या बाबींचा प्रभाव समाजावरती पडतो, व्यक्तीवरती पडतो, किंवा ज्या ज्या बाबींशी व्यक्ती किंवा पर्यायाने समाज संबंधित आहे, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास, त्या समग्र बाबींचा अभ्यास, त्या समग्र बाबींचं अध्ययन समाजशास्त्रामध्ये केला जातो. अशा प्रकारे संपूर्ण ही समाजशास्त्र कशी आहे, व्यापक अशी संकल्पना आहे, खूप मोठी संकल्पना आहे, छोटीशी नाही आहे. आता म्हटलं आपण उदयात त्याशी सांगायचं राहून गेलं होतं की समाजशास्त्राचा उदय उशिरा झाला. समाजशास्त्राचा उदय उशिरा झाला. हे अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास हे सामाजिक शास्त्र आहे, याचा उदय पहिलेच झाला. पण एक लक्षात घ्या, समाजशास्त्र ह्या सगळ्या सामाजिक शास्त्राचा बाप आहे. ओ चुकलं का? समाजशास्त्र हा सगळ्या सामाजिक शास्त्राचा बाप आहे. मग हे इतिहास, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे तर पहिलेच होते बा. मग समाजशास्त्र उशिरा, म्हणजे पोरं पहिले ना बाप नंतर, विचार करायची गोष्ट आहे. कारण आता ते नंतर आपण पाहणार आहोत की समाजशास्त्राला शास्त्राचा दर्जा उशिरा मिळाला म्हणून शास्त्र म्हणून उदयास उशिरा आलं. पण समाजाचा अभ्यास पूर्वीपासून होत होता. तर काय आहे, काऊन बाप म्हटलं की अर्थशास्त्रामध्ये फक्त आर्थिक घडामोडींचा अभ्यास, बाकीशांशी काही लेनदेन नाही. राज्यशास्त्रामध्ये फक्त राजकीय घडामोडींचा अभ्यास, इतिहासात ऐतिहासिक घडामोडींचा अभ्यास, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. समाजशास्त्रात आर्थिकही पाहिजे, राजकीय पाहिजे, ऐतिहासिक पाहिजे, मानसशास्त्रीय पाहिजे, सगळंच. ज्या ज्या गोष्टीचा संबंध, आता आर्थिक घडामोडींचा प्रभाव कोणावर पडतो, व्यक्तीवरती पडतो, म्हणजे समाजावर पडतो, करावाच लागेल अभ्यास. राजकीय घडामोडींचा अभ्यास राजकीय घडामोडींचा प्रभाव कोणावरती पडतो, व्यक्तीवरती पडतो, म्हणजे पर्यायाने समाजावर पडतो, करावाच लागेल अभ्यास. इतिहासामध्ये काय काय होतं बा, आता काय काय याचा तुलनात्मक अभ्यास करावाच लागेल. म्हणजे इतिहासाचा अभ्यास केल्याशिवाय जमणार नाही. इतिहासाचं आलं, मानसिक स्थिती त्यावेळेची कशी, आताची कशी, कोणत्या परिस्थितीमध्ये कोणती व्यक्ती कशा पद्धतीने वर्तन व्यवहार करत असते याचाही अभ्यास करावा लागतो. म्हणजे समाजशास्त्र संपूर्ण बाबींचा अभ्यास करते. म्हणून समाजशास्त्राला सामान्य शास्त्र म्हटलेलं आहे. सोशॉलॉजी इज अ जनरल सायन्स. सोशॉलॉजी इज अ जनरल सायन्स अँड इकॉनॉमिक, पॉलिटिकल सायन्स, हिस्ट्री इज अ स्पेशल सायन्स. आलं का लक्षात? अर्थशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र हे जे सामाजिक शास्त्र आहे हे कसे आहे, विशेषित शास्त्र आहे. हे कसे आहे, विशेषित शास्त्र आहे. आणि समाजशास्त्र हे कसं आहे, सामान्य शास्त्र आहे, जनरल सायन्स आहे. तर अशा प्रकारे आज आपण समाजशास्त्राच्या व्याख्या, डेफिनेशन्स ऑफ सोशॉलॉजी, आणि या व्याख्येच्या माध्यमातून समाजशास्त्राचा नेमका काय अर्थ आहे तो अर्थ बघितलेला आहे. म्हणजे अशा प्रकारे समाजशास्त्राचा अर्थ आणि व्याख्या झालेल्या आहे. बाकीचं पुढच्या पेजला पाहू. ठीक आहे, धन्यवाद.